ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. काय निर्णय घेणार आहात? निर्णय काय, ओबीसी जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये, ती पुढे येईल, ओबीसीच्या प्रश्नावर काम करेल आणि आमचा जैविक बंधुभाव म्हणून SC ST बांधवांना आव्हान करेल. सर, तुम्ही सध्या भाजपवर आरोप करताय किंवा सत्ताधाऱ्यांवर आरोप करताय या पक्षफुटी संदर्भात, पण दुसरीकडं भाजपला तुम्ही ओबीसी मास बेस पार्टी किंवा ओबीसी जनरेटेड पार्टी असं संबोधत होता आणि आता नेमकं विरोधात बोलताय. हे बघा, आत्ताच्या घटना घडामोडी घडतायत. ओबीसीच्या बाजूनं ना सत्ताधारी बोलायला तयार आहेत, ना विरोधक बोलायला तयार आहेत, ना आमदार बोलायला तयार आहेत, ना खासदार बोलायला तयार आहेत. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 2 आमदारांनी मला कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात एक पत्र दिलेलं होतं, पण तेही प्रश्न अजेंड्यावर आले नाही. मग महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीने नक्की करायचं काय? त्यामुळं कधी काळी ओबीसी हा भाजपचा DNA आहे म्हणून भाजपनं ओबीसींची मतं घेतली. इथल्या सत्तेचा राजमार्ग हा ओबीसींच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, पाड्यावरून, बलुत्या आलुत्यांच्या वेगवेगळ्या गल्ल्यामधून जात असेल आणि ते जर आमच्या प्रश्नावर काम करणार असतील, ते कुणाला घाबरून इथले आमदार खासदार जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसतील, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी स्वतःच्या प्रश्नावरती काम करतील. कशा पद्धतीने करेल? तुमचं काय धोरण आहे? भूमिका काय असणार आहे? हे बघा, आमची भूमिका तर अशी आहे, या महाराष्ट्रामध्ये आमचं कुणीच नाही या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलेलो आहोत. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. काय निर्णय घेणार आहात? निर्णय काय, ओबीसी जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये, ती पुढे येईल, ओबीसीच्या प्रश्नावर काम करेल आणि आमचा जैविक बंधुभाव म्हणून SC ST बांधवांना आव्हान करेल. आमच्या SC बांधवांमध्ये जी काही भांडणं लागलेली आहेत, अरे तुमचं आरक्षण या भाजपनं, इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या कारखानदारांनी कधीच लोण्याचा गोळा घेऊन गेलेत. तुम्ही जे भांडताय ते बुडीत निघालेल्या बँकेच्या चेकसाठी भांडताय. आता भाजपचा DNA ओबीसी नाही, भाजपचा DNA प्रसाद लाड आहे. कशावरून? त्या प्रसाद लाडच्या खाजगी कंपन्यांना महाराष्ट्राच्या 1 लाख नोकऱ्या त्या प्रसाद लाडाच्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन 1 लाख पोरांना 25,000पासून 1.25 लाखापर्यंत पगार देतोय. मग जर नोकऱ्या जर प्रसाद लाडच्या कंपन्या चालवत असतील, तर भाजपचा DNA प्रसाद लाड ओबीसींच्या तरुणांच्या प्रश्नावरती, ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती जर इथं कोण बोलत नसेल, तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी मोठ्या ताकदीनं काम करेल. कधी सुरुवात करणार आहात? कधी सुरुवात करणार? लक्ष्मण हाके सातत्यानं कधी राष्ट्रवादीवर एकतर्फी टीका करतायत. मुख्यमंत्र्यांना कधी जाब विचारणार करायला लक्ष्मण? आम्ही आता कुणाबद्दल बोललो मी? आता मी तेच बोलतो ना. गोपीनाथरावजी मुंडे म्हणायचे माधव म, आताची भाजपा म्हणते कारखानदार म, आताची भाजपा म्हणते शिंदे ठाकरे काय नुसतं फोडाफोडी. आता भाजपचं नाव फोडाफोडी पार्टी ठेवा, त्यांना कुणाचं काही पडलेलं नाही. कधी सुरुवात करणार आहात? हे बघा, आमची काम चालू आहे. आम्ही 100 सभा सोबत थांबा. अरे सोबत ओबीसी जनता नको आम्हाला, कारखानदार नको आम्हाला, हुजरे नको आम्हाला, कुठले सेलचे प्रमुख नको आम्हाला, ओबीसीच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचार कोणी नको आम्हाला, कुठलाही आमदार खासदार काय देणं गेलं नाही. मग ओबीसी जनता पार्टीचे प्रमुख बारामतीत निवडणूक लढवणार का? हिंद केसरी बरोबर लढायचं मला माझ्या गुरुनी मंत्र दिलेलं. याच्या आधी का मग माघार घेतली? याच्या अगोदर माघार घेतली म्हणजे पुढे लढणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? लोकशाहीमध्ये 5 वर्षामध्ये किती निवडणुका येतात जातात, आणि मी काय अजून विधानसभेच्या किती वेळा येतात? खूप वेळा येते. 5 वर्षात किती वेळा येतात? 5 वेळा. 1 वेळा येते विधानसभेची, पण इथं बाय इलेक्शन होती. 1 वेळा येते. त्या 1 वेळच्या निवडणुकीवरती प्रभाव टाकणार भूमिका आम्ही घेऊ ना. पण जर अनुकंपा किंवा जर दुःखद घटना घडलेली असेल, एक महिला निवडणूक लढत असेल, तर आम्ही थोडासा 1-2 पावलं माघार घेऊन एखादा निर्णय घेतला असेल तर त्यात वाईट वाटायचं काहीच कारण नाही. आम्ही पुढची तयारी करतोय. आम्ही एका विधानसभेचं काय घेऊन बसलोय? आम्ही खरा महाराष्ट्र विधानसभेत दिसत नाही. खरा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसत नाही, देशाच्या लोकसभेत दिसत नाही. गेलं पावसाळी अधिवेशन ओबीसीच्या एकाही प्रश्नावर एक अवाक्षरही चर्चा त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत झाली नाही.